काल काश्मीरमध्ये दहशतवाद्याकडून भ्याड हल्ला करण्यात आला. आपल्या भारतातून वेगवेगळ्या भागातून पर्यटक काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेले होते. बरेच लोक आपली सुट्टी चांगल्या रीतीने घालवण्यासाठी त्या ठिकाणी गेले होते. वेगवेगळ्या राज्यातून गेले होते आणि हे दहशतवाद्यांनी त्याचा फायदा घेत असा भ्याड हल्ला केला आहे. त्या भ्याड हल्ल्याचा निषेध करावा तितका थोडाच आहे. आता हे भ्याड हल्ला करणारे दहशतवादी कोण होते काही लपून राहिलेलं नाही. कारण असे भ्याड हल्ला करणारे दहशतवादी कायमच पाकिस्तान पुरस्कृत राहिलेले आहेत आणि हे सुद्धा दहशतवादी हल्ला करणारे पाकिस्तानाकडूनच ट्रेनिंग घेऊन आलेले असल्याचं आता दिसून येत आहे. आता भारतावर असे वारंवार हल्ले का होतात हा एक मोठा चिंतनाचा विषय आहे. आता भारतामध्ये अनेक वेळा हल्ले झालेले आहेत अशा पद्धतीचे. त्याची मग आपल्याला कदाचित यादीच देता येईल. मग ते कारगिल युद्ध असो, तो उरीचा हल्ला असो, तो पुलवामा असो की तो कारगिल असो, असे अनेक भारतावर अनेक वेळा दहशतवादी हल्ले पाक पुरस्कृत दहशतवाद्यांनी केलेला आहे. आपण बऱ्याच वेळा काय करतो, मग ते सरकार कुठले असो, कोणत्या सरकारच्या काळात झालेला आहे हा प्रश्न महत्त्वाचा नाही, परंतु वारंवार भारतावर अशा पद्धतीचे हल्ले होतात हा महत्त्वाचा विषय आहे. आणि असे वारंवार हल्ले भारतावर होऊन सुद्धा आपण त्याच्या मुळाशी जात नाही, आपण हा महत्त्वाचा विषय आहे. आपण थातूरमातूर कारवाई करतो. एखादा हल्ला झाला पाकिस्तानकडच्या दहशतवाद्याकडून की आपण एखादी कारवाई करतो, परंतु त्याला मुळासकट बंद करण्याची कार्यवाही आपण अद्याप केलेली नाही आणि त्यामुळे त्याचा गैरफायदा हे असे शेजारी शत्रुराष्ट्र घेत असतात. त्याचं कारण असं आहे की आपण कुठंतरी कमी पडतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या भारताच्या सीमा. भारताच्या सीमा किती मजबूत असाव्यात, कशा असाव्यात याच्याबाबत कोणाचं दुमत नाही. त्या अतिशय टाईट असाव्यात, अतिशय सुरक्षित असाव्यात. कुठल्याही शत्रूला आतमध्ये घुसखोरी करण्यास अजिबात वाव मिळू नये असं सर्वांनाच वाटते. परंतु काय माहीत नाही, बऱ्याच वेळा घुसखोर कसे येतात याचा चिंतन मनन करणं गरजेचं आहे. मग बांगलादेशातील असो, पाकिस्तानातून येणारे असो, कायम भारतामध्ये अशी घुसखोरी होत असते. त्यामुळं आपल्या सीमा भारताच्या एवढ्या मजबूत आणि टाईट आहेत असं म्हणता येणार नाही. आणि दुसरं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे गुप्तहेर खातं. आता हे गुप्तहेर खातं हे अतिशय महत्त्वाचं आहे. कुठल्याही देशामध्ये गुप्तहेर खात्याच्या मोठमोठ्या एजन्सीज असतात. पाकिस्तानाची ISI आहे, आपलं रॉ आहे. अनेक देशाची त्याची स्वतःची गुप्तहेर खातं असते. ते अतिशय सक्षमही करण्याचा प्रयत्न प्रत्येक देश करत असतो. आपणही करतो, आपलंही आहे. तरी पण बऱ्याच वेळा आपल्यावर शत्रूंनी हल्ला केल्यानंतर आपल्याला कशी माहिती मिळते हा एक महत्त्वाचा चिंतनाचा विषय आहे. मागच्या वेळेस आपल्या मुंबईवर हल्ला झाला. पाक पुरस्कृत तेही दहशतवादीच होते. पाकिस्तानामध्ये ट्रेनिंग घेऊन आलेले होते. ते समुद्र मार्गाने आले मुंबईवर आणि मुंबईवर हल्ला करून गेले. आणि कुठलाही हल्ला करण्याच्या अगोदर हे हल्लेखोर त्या भागाची, ज्या भागात तुम्हाला त्याच्यावर हल्ला करायचा आहे त्या भागाची ते रेकी करतात. जसं मुंबईमध्ये येऊन त्यांनी रेकी केली. अनेक हॉटेलमध्ये, हॉस्पिटलमध्ये, इवन चांगल्या रेल्वे स्टेशनला म्हणजे आपल्या CSTला त्यांनी रेकी केली होती आधी आणि त्यानंतर त्याच भागामध्ये त्यांनी हल्ले केलेले आहेत. आपल्या देशामध्ये येऊन रेकी करून जातात दहशतवादी. त्यानंतर समुद्र मार्गाने आत येतात किंवा सीमा ओलांडून आपल्याकडे येतात. तोपर्यंत सुद्धा आपल्या गुप्तहेर खात्याला माहिती का मिळत नाही हा एक महत्त्वाचा विषय आहे, चिंतनाचा विषय आहे. मी एक शिवचरित्राचा अभ्यासक आहे, इतिहासाचा अभ्यासक आहे, म्हणून शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याची माहिती सांगावी अशी या ठिकाणी उदाहरण द्यावं असं वाटते मला. छत्रपती शिवाजी महाराजचं गुप्तहेर खातं एवढं सक्षम होतं आणि ते खात्यामधली माहिती एवढी गुप्त असायची
की त्या खात्यामध्ये किती लोक काम करत होते, कोण करत होते, त्याचे नावं काय होते हे सुद्धा अजूनही जगाला माहीत नाही. एवढं ते खातं गुप्त होतं. फक्त गुप्तहेर खात्याचे प्रमुख बहिर्जी नाईक हेच एक सर्वांना माहीत असणारं व्यक्तिमत्व होतं. परंतु ते बाकीचे गुप्तहेरमध्ये जवळजवळ 3000पेक्षा जास्त लोक या गुप्तहेर खात्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काम करत होते. परंतु इतिहासाला त्यांचे नावं सुद्धा माहीत नाहीत. हे एवढं गुप्त खातं होतं. त्याचं नावच आहे गुप्तहेर. परंतु आपल्याकडे बऱ्याच गोष्टी एवढ्या गुप्त राहत नाहीत, ओपन होतात. का होतात याचं चिंतन मनन करायला पाहिजे आपण सुद्धा. आणि गुप्तहेर खात्याने बातम्या किती गुप्त ठेवायला पाहिजे. शत्रू आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या शेजारी जे शत्रू आहेत, जे वारंवार आपल्यावर घुसखोरी करतात, वारंवार कुरघोडी करतात, मग तो पाकिस्तान असो, चायना असो, तर अशा देशावर करडी नजर पाहिजे. आपलं गुप्तहेराचं जाळं त्यांच्या भोवताल विणलं गेलं पाहिजे. आता एक छत्रपती शिवाजी महाराजचं उदाहरण या ठिकाणी देण्याची इच्छा होते. याच्यामध्ये विजापूरला अफजल खानाने विडा उचलला. छत्रपती शिवाजी महाराजला जिंदा या मुर्दा पेश करूंगा म्हटल्याबरोबर, आणि ज्या क्षणी हा अफजल खानाने विडा उचलला की शिवाजीला मी जिंदा या मुर्दा पेश करूंगा, त्या क्षणी छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं, महाराजांना की अफजल खान आपल्यावर चालून येतो. आणि एवढी माहिती तात्काळ करण्याचं कारण म्हणजे महाराजांचं गुप्तहेर खातं. तर आपल्याला अशा पद्धतीची जर माहिती तात्काळ कळत असेल एखाद्या गोष्टीची, तर आपल्याला वेळीच उपाय करता येतो. मग महाराजांनी काय केलं, ज्यावेळेस खान चालून येतो म्हटल्याबरोबर महाराजांचं राजकारण सुरू झालं. महाराजांचं मानसिक राजकारण सुरू झालं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराजांचं गनिमी कावा सुरू केला. महाराजांनी अफजल खानाचा अतिशय चोखपणे उत्तर देण्यासाठी महाराजांनी त्याचं मानसिक खच्चीकरण करायचं ठरवलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय केलं त्या ठिकाणी, तर शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा फतेह लष्कर नावाचा हत्ती अक्षरशः विष देऊन मारला. आता तत्कालीन कालामध्ये युद्धावर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं म्हणजे मोठा अपशकुन. आणि आता सर्वांना वाटलं हत्ती मेला, मग आपण हारलो. आणि अफजल खानाचं सुद्धा मानसिक खच्चीकरण सुरू झालं, कारण हत्ती मेला, काय होईल आपलं माहीत नाही. म्हणून असं इतिहासात अशी माहिती आहे की अफजल खानाला सुद्धा त्याच्या मनामध्ये भीतीची पाल कुठंतरी चुकचुकली, आणि त्यांनी त्याच्या येताना 60च्या 60 बायका त्यांनी तो मारून, त्याचे मुडदे पाडून मग तो महाराष्ट्रामध्ये चालून आला. म्हणजे त्याला सुद्धा खात्री नव्हती की तो परत जिवंत जाईल, म्हणून ते त्यांनी केलं होतं. म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हणजे की महाराजांचं भीती शत्रूला कशी होती, आणि सर्वात महत्त्वाचं हे महाराजाला सगळं कसं शक्य व्हायचं की शत्रूला नामोहरम करणं, शत्रूला हरवणं, पराजित करणं, तर महाराजांच्या गुप्तहेर खात्यामुळं. हे गुप्तहेर खातं एवढं सक्षम होतं महाराजांचं की महाराजांचा तिसरा डोळा समजत होते या गुप्तहेर खात्याला. आणि बहिर्जी नाईक म्हणजे एवढी ख्याती होती बहिर्जी नाईकांची की ती शत्रूच्या डोळ्यातील काजळ काढून आणलं तरी शत्रूला पता लागू नये अशी त्यांची ख्याती होती. तर मग आपलं गुप्तहेर खातं कुठं कमी पडते याचा सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. अरे शत्रू राष्ट्राला तुम्हाला नामोहरम करायचा असेल तर गुप्तहेर खात्याशिवाय पर्याय नाही. जोपर्यंत तुमच्याकडे माहिती नाही शत्रूची, त्यामुळे शत्रूला तोंड तुम्हाला देता येणार नाही. ज्या वेळेस आपल्या मुंबईवर हल्ला केला त्यावेळेस ते सुद्धा पाक पुरस्कृत दहशतवादीच होते. आपल्याला काहीही माहिती नसल्यामुळं आपले पोलीस किंवा आपले ऑफिसर, कमांडोज वगैरे आपण साध्या बंदुकी घेऊन किंवा रिव्हॉल्वर घेऊन त्याचा सामना करायला गेलो, आणि त्यांच्याकडे मोठमोठे शस्त्र AK-47 सारखे होते, आणि हाकनाक आपल्या सर्व अधिकाऱ्यांना प्राण गमवावा लागला. तर याचं कारण तर शत्रू कोण येतोय, शत्रूची ताकद काय, शत्रूकडे कुठले शस्त्र आहेत, अस्त्र आहेत, त्याची संपूर्ण माहिती गुप्तहेर खात्यामार्फत कळाली पाहिजे. तरच आपण आपल्या शत्रूचा खरोखर सामना करू शकतो, हे इतिहास सांगतो, हे शिवाजी महाराज शास्त्र सांगतो. म्हणून छत्रपती शिवरायांचा इतिहासाचा गुप्तहेर खात्याचा अभ्यास आपल्या संरक्षण खात्याने करावं असं बऱ्याच वेळा वाटते. आता सर्वात महत्त्वाचा, आता आपल्या समोर अजून प्रश्न पडतो की वारंवार शत्रू आपल्याला असा का डिवचत असतो, का कुरघोड्या करतो पाकिस्तान. तसं बघलं तर पाकिस्तान हे छटाकभर राष्ट्र आहे आपल्यासमोर. जर वेळ आली तर आपण 48 तासामध्ये पाकिस्तानला संपवू शकतो, नामोहरम करू शकतो.
तरी पण पाकिस्तान आपल्यावर कायम अशा कुरघोड्या का करतो, हा सगळ्यात मोठा प्रश्न महत्वाचा आहे. तर त्याचं कारण असं की पाकिस्तान हे स्वतःच्या जीवावर करत नाही कधीच अशा भानगडी. त्याला माहित आहे भारताच्या विरोधात आपण गेलो, भारत आपल्याला संपून टाकायला वेळ लागणार नाही, त्यालाही माहित आहे. परंतु त्याच्या मागे शक्ती आहे चीनची. आणि चीन हे स्वतःला भारतापेक्षा श्रेष्ठ समजते आर्थिकदृष्ट्या, त्यांच्या आर्मी मिलिटरीच्या दृष्ट्या. त्यांच्याकडे अस्त्रशस्त्र जास्त प्रमाणात आहेत अशी त्यांची धारणा आहे. परंतु या ठिकाणी अजून एक मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाचं उदाहरण द्यावं वाटते की शिवाजी महाराज नेहमीच म्हणायचे की युद्ध हे आपल्या याच्या फौजेच्या संख्येवर जिंकल्या जात नाही, तर युद्ध हे आपल्या फौजेच्या निष्ठेवर जिंकल्या जाते. आपलं संख्या किती आहे फौजेची याच्यापेक्षा ते किती प्राणपणाने लढतात, त्याची निष्ठा किती आहे हे महत्वाचं आहे. त्यामुळं समजा चायनासारखा बलाढ्य शत्रू जरी आपल्या समोर असला तरी त्याला हरवू शकतो आपण. हे छत्रपती शिवरायांच्या शिवचरित्रावर आपल्याला दिसून येते. आता थोडक्यात उदाहरण सांगायला तर तुम्ही अफजल खानाची तुलना चायनाशी करू शकता. अफजल खान म्हणजे चायना समजा, कारण शिवाजी महाराजावर ज्यावेळेस अफजल खान चालून आला त्यावेळेस तो चायनासारखीच शक्ती होती त्याची. जशी आता आपली भारत म्हणजे आपला समजा शिवाजी महाराज आणि अफजल खान म्हणजे चीन. सगळ्या दृष्टिकोन जसा आता आपल्याला चीन वाटतो आपल्यापेक्षा थोडासा मोठा वाटतो, मोठा नाहीच तसा, ती फक्त समज आहे, तसंच त्यावेळेस अफजल खान होता. तर शिवाजी महाराजावर अफजल खान 40,000ची फौज घेऊन चालून आला. त्यावेळेस आपल्याकडे महाराजांची फौज होती फक्त 7,500. त्यावेळेस महाराजांनी काय करावं? घाबरून पळून जावं, लपून बसावं, का शत्रूच्या हवाली व्हावं, का तह करावं, काय करावं काय? तसं बघलं तर 40,000 पुढे 7,000 7,500 काहीच नाही. परंतु महाराजांनी त्याचा विचार केला नाही. आपल्याकडे फौज किती आहे याचा विचार केला नाही. आपण कशा पद्धतीने लढायचं, शत्रूला गनिमी काव्याचा वापर कसं करून हरवायचं, हे महाराजांचं मानसिक राजकारण सुरू झालं. आणि अफजल खान महाराजावर 40,000ची फौज घेऊन चालून आला तरी महाराजांनी त्याला प्रत्यक्ष शामियानाच्या जवळ भेटीच्या ठिकाणी 10 बॉडीगार्ड आणण्याची परवानगी दिली होती. हे सैन्य कमी कमी करत करत हे त्याचं तिथपर्यंत आणलं होतं. आणि प्रत्यक्ष शामियानात ज्या ठिकाणी भेट झाली एकट्याला शिवाजी महाराजांनी उभा केला अफजल खानाला. याला म्हणतात मानसशास्त्र, याला म्हणतात गनिमी कावा. तसं शत्रूला गनिमी काव्याने हरवता येते. कितीही मोठा जरी शत्रू असला तरी त्याला हरवता येते. त्याला तुमची स्ट्रॅटेजीज पॉलिसीज करता आल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शत्रूची गुप्त माहिती आपल्याला मिळाली पाहिजे. गुप्तहेर खातं, पुन्हा एकदा सांगतो की गुप्तहेर खातं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जर समजा तुम्हाला पाकिस्तान आपला खरा शत्रू नाहीच, खरा शत्रू कोण आहे? चीन आहे. आता मग चीनला हरवायचं असेल, तुम्हाला पाकिस्तान हरवायचं असेल तर पाकिस्तानशी तुम्ही कंपॅरिझन करून चालणार नाही की पाकिस्तानाकडे किती फौज, आपल्याकडे किती फौज, त्यांच्याकडे शस्त्रसाठा किती, आपल्याकडे किती, हे न बघता तुम्ही आपला सगळ्यात मोठा शत्रू जसा चायना आहे, चीन आहे, त्याची ताकद ओळखली पाहिजे. आणि चायनाला तुम्हाला धडा शिकवायचा असेल तर चायनाच्या बरोबरीची तुमची युद्धशक्ती तयार केली पाहिजे. शत्रूला लक्षात आलं पाहिजे की आपल्या समोरच्या शत्रूची ताकद आपल्या बरोबरीची आहे. त्यावेळेस तो शत्रू आपल्यावर 3 वेळा विचार करेल हल्ला करण्याचा. भले तुम्ही युद्ध करू नका, कदाचित अशी युद्ध करण्याची वेळ पण येणार नाही. फक्त शत्रूला कळलं की आपली ताकद त्याच्या बरोबरीची आहे, नेऊन ठेवली पाहिजे आपण, त्याला तेवढं जरी कळलं तरी तो शांत होईल. आणि जर चायना शांत झाला पाकिस्तानची वळवळ लगेच थांबेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील अजून एक घटना या ठिकाणी मला आवर्जून उल्लेख करावा वाटतो, ती म्हणजे जंजिऱ्याचा सिद्दी. जंजिऱ्याचा सिद्दी जसा पाकिस्तान सारखा शेजारी होता, तो कायम आपल्या स्वराज्याला त्रास द्यायचा. आपल्या कोकणातील, आपल्या समुद्र किनारपट्टीवरच्या लोकांचे घरं जाळणं, लुटमार करणं, बायकांना पळून नेणं, बलात्कार करणं, लोकांना पळून नेऊन गुलाम म्हणून विकणं, असे अनेक अनाचार अत्याचार तो करत होता. आणि त्यांना महाराजांनी अनेक पद्धतीने धडा सुद्धा शिकवला. महाराज म्हणाले होते एकदा की घरात जसा उंदीर तसा शेजारी आपल्या जंजिऱ्याचा सिद्दी.
तसाच आहे आपला पाकिस्तान. घरात जसा उंदीर तसाच हा पाकिस्तान आहे, कायम कुरघोड्या करत राहणार आहे. मग पाकिस्तानला धडा शिकवायचा असेल तर तुमची ताकद ही पाकिस्तानाबरोबर कम्पेअर करून चालणार नाही. तर तुमची ताकद त्याला मदत करणारा जो शत्रू राष्ट्र आहे दुसरा चीन, तर त्याच्याबरोबर नेऊन ठेवली पाहिजे. मग आता प्रश्न निर्माण होतो आपल्यामध्ये की मग आपल्याकडे पैसे कमी आहेत, आपण आर्थिकदृष्ट्या एवढे सक्षम नाही आहे पाकिस्तान आपलं चीनच्या दृष्टिकोनातून. त्यानंतर आपल्या त्यांची शस्त्रसामुग्री किंवा आधुनिक शस्त्रसाठा किंवा ज्या काही गोष्टी आहेत युद्ध साहित्य, तर आपल्याला त्यासाठी वाट्टल ते करावी लागेल, वाट्टल ते किंमत मोजावी लागेल. 3 वर्षाचा एक टाइम बाउंड प्रोग्राम आखून कुठल्याही परिस्थितीत आपली युद्धाची ताकद ही चायनाच्या बरोबर नेऊन ठेवली पाहिजे. आणि ही चायनाला कळवलं पाहिजे की आम्ही आता रेडी आहोत तुझ्याशी सामना करण्यासाठी आणि कधीही करू शकतो आणि आताही करू शकतो आपण. आता भारत देश तसा चायनापेक्षा फार कमकुवत असं नाही आहे. चायनाने ही पण चूक करू नये की 1962 मध्ये त्याने युद्ध जिंकलं म्हणजे तोच भारत आहे, ही त्याने चूक करू नये. त्यालाही माहित आहे भारताची ताकद काय आहे ते. तरी पण आपण बऱ्याच वेळा चायनाची ताकद ओळखावी आणि चायनाच्या बरोबरीला आपली शक्ती नेऊन ठेवावी, म्हणजे चायना ऑटोमॅटिक शांत होईल, आपोआप शांत बसेल. आणि चायना शांत झाला की पाकिस्तान शांत होईल आणि पाकिस्तान शांत झाला की ही घुसखोरी किंवा पाक पुरस्कृत जे दहशतवादी आहेत ते आपोआप थांबतील. त्यामुळे कुठली बी गोष्ट करताना त्याच्या मुळाशी गेली पाहिजे. त्याची ताकद कोण आहे, हे शत्रू आला कसा, त्याच्या पाठीमागची ताकद कोण आहे, त्याच्या ताकदीची दुसरी मोठी महाशक्ती कोण आहे, ही ओळखून त्या मुळाशी गेलं पाहिजे आणि त्याच्यावर रामबाण उपाय केला पाहिजे. जसं हे सिद्धी कायम असा स्वराज्याला त्रास देत होता, संभाजी महाराजांच्या काळातही तो अशीच शत्रू त्रास देत होता सिद्धी. तर त्यावेळेस संभाजी महाराज एवढे इरीला पेटले की अक्षरशः सिद्धीचा पार त्याला समुद्रात बुडवण्याची ईर्षेला पेटले होते संभाजी महाराज. समुद्र हटवायला घेतले होते, समुद्र हटवायला. ही घटना फार जबरदस्त घटना घडलेली आहे भारताच्या इतिहासामध्ये. भारताच्या इतिहासामध्ये आपण म्हणतो, रामायणामध्ये आपण ऐकलं होतं की रामायणाची प्रभू रामचंद्राची वानर सैन्यानं सेतू बांधला होता समुद्र पार करण्यासाठी आणि त्याच पद्धतीची ताकद या ठिकाणी संभाजी महाराजांनी अक्षरशः सिद्धीच्या जंजिऱ्याला खतम करण्यासाठी सेतू बांधण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर त्यांच्यावर इतका दारुगोळा, इतका जबरदस्त मारा केला होता दारुगोळ्याचा संभाजी महाराजांनी की त्याच्या अक्षरशः बालेकिल्ल्यात जाऊन त्याच्या बालेकिल्ल्यामध्ये आपले तोफगोळे पडायला लागले. तेव्हा तो घाबरून समुद्रामध्ये एका खडकाच्या पाठीमागे जाऊन लपून बसला होता. एवढी दानादान उडून टाकली होती आणि ही दानादान उडून टाकल्यानंतर मग तो घाबरला होता. अशी जबरदस्त तडाखा संभाजी महाराजांनी त्यावेळेस सिद्धीला दिला होता. आता या ठिकाणी आपण कम्पेअर केलं तर सिद्धी म्हणजे पाकिस्तान आहे आणि चीन जे पाकिस्तानला मदत करते. तर या इतिहासामध्ये याचं उदाहरण म्हणजे आपला औरंगजेब म्हणजे चायनासारखा. तर औरंगजेब मदत करायचा या सिद्धीला. तर औरंगजेबाला नामोहरम आधी करता आलं पाहिजे आपल्याला. म्हणून संभाजी महाराजांनी औरंगजेबाच्या विरोधात आधी आघाडी उघडली होती. ज्यावेळेस जंजिऱ्याच्या सिद्धीचं युद्ध चालू होतं त्यावेळेस हसन अली चालून आला होता स्वराज्यावर. तर महाराजांनी दुसऱ्यावर युद्ध सोपवून जंजिऱ्याचं स्वतः महाराज हसन अलीला धडा शिकवण्यासाठी गेले आणि त्याला एवढा तुडवला अक्षरशः तुटक्या हाताने तो औरंगजेबाकडे पळून गेला. एवढी मार दिला होता संभाजीराजांनी त्याला. म्हणजे सांगायचं तात्पर्य या ठिकाणी की आपल्याला दोन्ही शत्रू बरोबर लढता आलं पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्त्वाची आपली सामर्थ्य ताकद वाढवली पाहिजे आणि गुप्तहेर खातं वाढवलं पाहिजे आणि गनिमी काव्या तंत्राचा वापर केला पाहिजे. जगामध्ये अनेक देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास केला जातो आणि या गनिमी तंत्राचा अभ्यास करून मोठ्यात मोठ्या शत्रूला छोट्या छोट्या राष्ट्रांनी हरवल्याची सुद्धा उदाहरणं आपल्याला पाहायला मिळतात. तर मग चायना आणि पाकिस्तान किस खेत की मुली. धन्यवाद.